नमस्कार, मी डॉक्टर सचिन झांबरे. आता आज माझ्या गुरलेकीच्या इथं चंदननगरला 16 होता. 16 काय काही जण 16 म्हणतात, काय काही जण खीर चपाती म्हणतात किंवा 16 महिन्याचा कार्यक्रम म्हणतात. तर आता मला माझ्याकडे 2-3 केस एका गुरूंच्या आल्या होत्या. मी नाव सांगत नाही कारण मी कधी कुणाला नावं ठेवलं नाही, शेवटी ज्याची विद्या त्याच्यापाशी. तर मला त्यांच्या केस माझ्याकडे आले तर त्यांनी अक्षरशः म्हणजे जी गरमा घातली होती, जे आपण गरमा लवंगाची माळ घालतो आणि लवंगाची माळ घालून जी कवड्याची माळ घालतो, त्यांनी अक्षरशः त्यांच्या शिष्यांना ती लवंगाची माळ, ती चाफ्याच्या फुलांची माळ आणि कवड्याची माळ अक्षरशः ब्लाऊज पीसमध्ये झाकून ठेवून एका डब्यात पॅक करून एका साडीला कुणाचा हात लागतात. तर हे अशा पद्धती काय काय करतात, ह्या चुकीच्या पद्धती करतात. कारण की आज गणमाळ घालतो म्हणजे आपण त्या वाऱ्याची गणमाळ घालतो, त्या गणाला माळ घालतो, आपण लक्षात ठेवा. तर ती माळ एवढी पवित्र असते की तुम्ही आता मी ही माळ बघा, जी लवंगाची माळ ती भरण्याच्या पद्धतीत आहे. आता ही मी दोऱ्यामध्ये आपण जी लवंगाची माळ करतो, तुळजापूरची चाफ्याच्या फुलांची माळ करतो, ती पेटीमध्ये भरून त्याच्यामध्ये मंत्र टाकून ती भरण्याची एक पद्धत आहे. आणि ह्याच्यामध्ये एवढी ताकद असते की समजा आता उद्या ही माळ घालून एका ही शिष्य जी आहे, जिची जन्म आली, तिने माळ घालून बसलं, ती देवासमोर तिला दृष्टांत झाला पाहिजे, तिला तिचं समजलं पाहिजे किंवा तिला जी शक्ती आहे ती आदिमाय शक्ती ती आली पाहिजे, म्हणून ही गणमाळ असते. आणि मग ही गणमाळ अशी कधीही झाकून ठेवू नका, तर तिला बांधल्यासारखं होतं. मग या गणमाईचा उपयोग काय? तर अशा काय काय चुकीच्या पद्धती करतात त्या करू नका. ही गणमा पद्धती आहेत आणि गणमाळ जी आपण घालतो आणि जी गणमाईला जी माळ घालतो कवड्याची, ती शेवटपर्यंत कधीही सोडायची नाही. जरी सुतकात काय काय जण माळ पड्या बदलतात, जरी सुतकाची माळ बदलची वेळ आली तर ती माळ कधीही सोडायची नाही, कारण की ती गणमाळ असते. लक्षात ठेवा. तुम्ही स्वच्छ सुतक झाल्यानंतर सुद्धा ती गोमूत्र गुलाब पाण्याने तुम्ही स्वच्छ धुवू शकता, कारण की शास्त्राने जे सुतक आहे ते गोमूत्राने शुद्ध होतं. गोमूत्र शिंपडल्याने गोमूत्राने ते सगळं शुद्धता येते, म्हणून गोमूत्राने ती माळ धुवायची असते. तर कवड्याची माळ जी आपण गणमाळ म्हणून जी घातली जाते, ती गणमाळ कधीही सोडू नका किंवा कधीही अशा चुकीच्या पद्धतीने बांधून एका कोपऱ्याला असं ठेवू नका. त्याच्यामध्ये खूप ताकद असते. गुरूंकडून ती माळ भारून घ्या. मी ग्रहणामध्ये माझ्या गुरुलेकींना स्वतः बोलवतो, आम्ही नदीच्या किनारी जप करतो आणि तिथे मी प्रत्येक गुरुलेकींच्या गणमाईसुद्धा ग्रहणामध्ये भारून दिलेल्या आहेत. असे बरेच पद्धती आहेत. तुमच्या गुरूंकडून तुमचं व्यवस्थित मार्गदर्शन घ्या, गुरुमंत्राचा जास्तीत जास्त जप करा आणि अशा चुकीच्या पद्धती असेल त्या करू नका. श्री स्वामी समर्थ.